तुम्हाला जर 100 रुपयाच्या आसपासच्या प्रॉडक्टचं छान असं मेकअप किट रेडी करायचं असेल, म्हणजे तुमचं मेकअप किट साधारण 500 ते 700 रुपयामध्ये रेडी होईल, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत 100 रुपयाच्या आसपासच्या प्राइस मधले मेकअप प्रोडक्ट शेअर करणार आहे. आणि त्यामुळे ते जर तुम्ही प्रोडक्ट्स खरेदी केलं तर छान असं 700-800 रुपयामध्ये तुमचं पूर्ण असं मेकअप किट रेडी होऊ शकतं. तर मेकअप प्रोडक्ट्स मध्ये मी तुमच्यासोबत प्रायमर पासून ते हायलायटर पर्यंत ते सगळे ऑप्शन शेअर करणार आहे. म्हणजे तुम्हाला जे सगळे कोणते मेकअप साठी प्रोडक्ट्स लागतात ते सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. आणि हे सगळे प्रोडक्ट्स अगदी अफोर्डेबल प्राइस रेंजचे आहेत. आणि सगळ्या प्रोडक्टच्या प्राइस या फक्त 100 रुपीज किंवा 80 रुपीज किंवा 110, 120 रुपीज अशा या सगळ्या मेकअप प्रोडक्टच्या प्राइसेस आहेत. आणि हे इतक्या कमी प्राइसच्या प्रोडक्ट पासून सुद्धा याची क्वालिटी अतिशय सुंदर आहे. तर मग हा जो आजचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत हे सगळे प्रोडक्ट शेअर करणार आहे. आणि मी अजून एक नेक्स्ट व्हिडिओ करेल ज्याच्यामध्ये ते प्रोडक्ट्स वापरून मी कम्प्लीट फेसचा मेकअप तुम्हाला करून दाखवणार आहे. तर बेसिकली 2 व्हिडिओज असणार आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत फक्त मेकअप प्रोडक्ट शेअर करणार आहे. आणि जो नेक्स्ट व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत ते मेकअप प्रोडक्ट्स वापरून तुम्ही कसा पूर्ण फेसचा मेकअप करू शकता ते शेअर करणार आहे. म्हणजे तुम्हाला ही डाऊट असा राहणार नाही की त्या मेकअप प्रोडक्ट्सने मेकअप कसा होतो. त्याच्यामुळे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी आपण तो व्हिडिओ देखील करणार आहोत. तर आजचे जे बेसिकली सगळे प्रोडक्ट्स आहेत ते भलेच कमी प्राइस रेंजचे असले तरी ते एका नामांकित ब्रँडचे असे प्रोडक्ट्स आहेत. त्यांचे प्रोडक्ट्स मी पहिले देखील वापरलेले आहेत. आणि मी पण जस्ट फॉर एक्सपेरिमेंट हे प्रोडक्ट्स आता विकत घेतले सो दॅट मलाही समजेल की 100 रुपये किंवा जे 120 रुपीज मध्ये जे प्रोडक्ट्स येतात त्याची क्वालिटी कशी आहे. इफ यू आर अ मेकअप बिगनर तर मग हे प्रोडक्ट्स तुमच्यासाठी स्टील आहेत. तुम्ही हे प्रोडक्ट्स वापरून छान असं तुमचं छोटंसं मेकअप किट रेडी करू शकता. छोट्या छोट्या फंक्शन्सला तुम्ही मेकअप करू शकता. मेकअप करायचे कितीतरी व्हिडिओज युट्यूब चॅनल्सवर आहेत. तुम्ही ते व्हिडिओज रेफर करून तुम्ही छान असं मेकअप करायला शिकू शकता. तर मग तुम्हाला हे सगळे प्रोडक्ट्स कोणते हे जर जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपण जो आपला मेकअप स्टार्ट करतो तो म्हणजे प्रायमर पासून. तर प्रायमर साठी आज माझ्याकडे जे ऑप्शन आहे तुम्हाला दाखवण्यासाठी जे 100 रुपीज मध्ये आहे हे 98 रुपीजचं प्रोडक्ट आहे. आणि असं मिनी असं छोटंसं हे पोर मिनिमायझिंग प्रायमर आहे जे इनसाइड ब्रँडचं आहे. तर या जी प्रोडक्टची प्राइस आहे ती 98 रुपीज आहे. आणि 98 रुपीज मध्ये खूप छोटंसं असं क्यूट प्रोडक्ट आहे. आणि इफ वी टॉक अबाउट द क्वालिटी तर हे प्रोडक्ट क्वालिटीमध्ये अतिशय चांगलं आहे. मी यूज करून बघितलं हे प्रायमर जेन्युइनली खरंच चांगलं आहे. तुम्हाला थोडंसं हातावरती असं पॅच करून दाखवते. तर बेसिकली प्रायमर हे तुमचे पोर्स जे असतात ते मिनिमाइज करण्यासाठी यूज केलं जातं. तुमच्या चेहऱ्यावरती जे पोर्स असतात ते मेकअप च्या अगोदर म्हणजे असे फील केले तर मेकअप असा स्मूथ वाटतो, छान वाटतो. तर त्याच्यासाठी प्रायमरचा यूज होतो. तर इथे मी माझ्या हातावरती हे प्रायमर स्वॉच केलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हे एवढ्या पार्टमध्ये आहे. तर इथल्या जे लाईन्स होत्या तर थोड्याशा ब्लर आउट झालेल्या तुम्हाला दिसतील ऍज कम्पेअर टू दिस साइज. तर या प्रायमरचं जे इव्हन टेक्स्चर आहे आणि याची जी क्वालिटी आहे ते अतिशय सुंदर आहे. म्हणजे 98 रुपीज मध्ये दिस प्रायमर इज लाईक अ स्टील. तुम्ही दुसरं कोणतंही प्रायमर नाही घेतलं एखादं हाय एंड ब्रँडचं तरी चालेल. मी पण आता लॅक्मेचं प्रायमर यूज करते. तर लॅक्मेचं प्रायमर हे साधारण मला वाटतं 600-700 रुपयामध्ये मिळतं. पण हे प्रायमर म्हणजे 98 रुपीज मध्ये इट इज जस्ट बेस्ट. तर तुम्ही जर मेकअप बिगनर असाल तर मोस्टली तुम्हाला असे प्रोडक्ट्स घेणं जास्त बेनिफिशियल पडतं. बिकॉज हे 100 रुपीज 120 रुपीजचे जे प्रोडक्ट्स असतात तर त्याच्यामध्ये तुम्ही इझिली इन्व्हेस्ट करू शकता. आणि ते वापरून तुम्ही मेकअप कसं करायचं हे शिकू शकता. आणि एकदा तुम्ही मेकअप करायला शिकलात तर मग तुम्ही वेगळ्या अशा प्रोडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. ड्रग स्टोर प्रोडक्ट्स, हाय एंड प्रोडक्ट जे असतात त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. आणि त्याची दुसरी स्टेप असते मेकअपची ती असते फाउंडेशन. तर फाउंडेशन साठी माझ्याकडे जे फाउंडेशन आहे जे फक्त 120 रुपीजचं आहे ते आहे हे ब्लू हेव्हनचं स्टिक फाउंडेशन. तर तुम्ही मोस्टली लिक्विड फाउंडेशन्स बद्दल खूप जास्त ऐकून असाल. मोस्टली ज्या लोकांना स्टिक फाउंडेशन काय असतात ते माहिती नसतील तर मग हा रिव्ह्यू तुमच्यासाठी आहे. तर बेसिकली इट इज लाईक इन अ स्टिक फॉर्म. तर बेसिकली जे स्टिक फाउंडेशन्स असतात ते मोस्टली कॉम्बिनेशन स्किनसाठी, ऑइली स्किनसाठी खूप चांगला असा ऑप्शन असतात.
या फाउंडेशनने छान असा तुम्हाला मॅटिफाईंग लुक येऊ शकतो. आता हाय एंड प्रोडक्ट्स मध्ये बॉबी ब्राउनचं स्टिक फाउंडेशन खूप जास्त फेमस आहे, पण त्याची प्राइस थोडीशी अशी जास्त आहे. पण हे फाउंडेशन जे तुम्हाला फक्त 120 रुपीज मध्ये मिळतं, तर अतिशय सुंदर फाउंडेशन आहे. इथे मी तुम्हाला कलर दाखवते. आय गेस मी जो शेड घेतलेला आहे तो वनिला शेड आहे माझ्या स्किन टोन नुसार. तुम्ही हवं जसं तुमच्या स्किन टोन नुसार तुम्ही वेगवेगळे शेड्स घेऊ शकता. तर याच्यामध्ये आय गेस 4 का 5 शेड्स अवेलेबल आहेत आणि तुमच्या स्किन टोनला जसं सूट होईल तसं तुम्ही फाउंडेशनचा शेड निवडू शकता. आणि हे जे फाउंडेशन आहे ते मी थोडंसं तुम्हाला इथे स्वॉच करून दाखवते. तर आता इथे तुम्ही बघू शकता, इथे मी हे स्वॉच केलेलं आहे आणि अतिशय सुंदर याचं ब्लेंडिंग होतं. म्हणजे मी ट्राय करून बघितलं आणि खूप छान असं ब्लेंड आउट होतं हे फाउंडेशन. तुम्ही इथे बघू शकता, असं कुठेही केकी वाटत नाही. मोस्ट इम्पॉर्टंट खरंच हे इतक्या कमी प्राइस रेंजचं असून सुद्धा आणि स्टिक फाउंडेशन असून सुद्धा अजिबात ते कुठेही स्किनवरती केकी नाही वाटत. म्हणजे छान असे थोडंसं डॅम ब्युटी ब्लेंडर घेऊन तुम्ही त्याला छान पूर्ण फेसवरती ब्लेंड करू शकता. खूप सुंदर असा इफेक्ट येतो. मोस्ट इम्पॉर्टंट हे फाउंडेशन इतक्या कमी प्राइस रेंजचं असून सुद्धा हे असं मीडियम कव्हरेज फाउंडेशन आहे. म्हणजे तुम्हाला खूप लेयर्स लावायची सुद्धा गरज पडणार नाही. छान असे तुमचे जे डार्क पॉइंट्स असतात ते देखील या फाउंडेशनने क्लिअर होऊ शकतात, ते असे न्यूट्रलाइज होऊ शकतात. हे अतिशय सुंदर असं फाउंडेशन आहे या प्राइस रेंजमध्ये. आणि आय डोंट थिंक सो की म्हणजे एवढं 120 रुपीज मध्ये मार्केटमध्ये कुठलंही इतकं चांगलं फाउंडेशन आहे जे तुम्हाला या प्राइस रेंजमध्ये मिळतं. बिकॉज मला वाटतं फाउंडेशन जे स्टार्ट होतात ते 300-400 रुपयाच्या पुढेच स्टार्ट होतात. आणि इफ यू आर अ बिगनर तर मग तुम्हाला या फाउंडेशनमध्ये ट्राय करायला म्हणजे खूप असं इझी आहे. आणि हे जे फाउंडेशन आहे तर याच्यामध्ये जे बाकीचे शेड्स आहेत तर साधारण जर तुम्ही लाईटर स्किन टोनचे असाल तर तुम्ही यातलं वेगळं कोणतं डीपर असं स्किन टोनचं फाउंडेशन घेऊन तुम्ही ते कंटुरिंग साठी देखील वापरू शकता. तर आता जे फाउंडेशन नंतर प्रॉडक्ट येतं ते म्हणजे कन्सिलर. तर कन्सिलर साठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, माय फेवरेट प्रोडक्ट इज दिस इनसाइडचा कन्सिलर पॅलेट. बेसिकली आता हे जे पॅलेट आहे ते 200 रुपीजला मिळतं, पण याच्यामध्ये सगळे शेड्स अवेलेबल आहेत. आणि पहिले पण मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की याच्यामधले जे हे 6 शेड्स आहेत तर याच्या सिंगल शेड्सचं पण असं पॅलेट मिळतं. तर ते जे सिंगल शेडचं पॅलेट आहे त्याची प्राइस 100 रुपीज आहे. तर मग तुम्ही तुमच्या स्किन टोन नुसार तुम्हाला जसं सूट होईल तसं तुम्ही कन्सिलर ऑर्डर करू शकता. तर बेसिकली तुम्हाला हे देखील कन्सिलर फक्त 98 रुपीजला मिळेल. आणि 98 रुपीज मध्ये हे कन्सिलर इज लाईक अ स्टील. म्हणजे मी यातले सगळे शेड्स वापरून बघितलेत वेगवेगळ्या पॉइंट्स वरती आणि अतिशय सुंदर असं हे कन्सिलर पॅलेट आहे. म्हणजे मी याचं जितकं कौतुक करेल तितकं कमी. खरंच खूप सुंदर असं कन्सिलर पॅलेट आहे. तुम्हाला जर हे पूर्ण पॅलेट घ्यायचं नसेल तर मी तुम्हाला सांगते तुम्ही ते 98 रुपीज मध्ये जो सिंगल शेड मिळतो याच्यामधला तो तुम्ही खरेदी करू शकता. तर आता मला जरी सिंगल शेड खरेदी करायचं म्हटलं तर मी हे जे माझ्या स्किन टोनला सूट होतं असं हे कन्सिलर घेऊ शकते. तुमच्या स्किन टोन नुसार तुम्हाला जसं चांगलं वाटेल, तुम्हाला जसं सूट होईल तसं तुम्ही एका सिंगल कन्सिलर मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. हे कन्सिलर इज टू डाय फॉर. आणि बाकी हे जे पूर्ण म्हणजे तुम्हाला जर पॅलेट घ्यायचं असेल तर मग हे पॅलेट तुम्ही पूर्ण कलर करेक्टिंगसाठी, कन्सिलिंगसाठी आणि कंटुरिंगसाठी वापरू शकता. पण जर तुम्हाला कमी प्राइस मध्ये हवं असेल तर मग तुम्ही यातला जो सिंगल शेड मिळतो त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. दिस कन्सिलर इज द बेस्ट. आता कन्सिलर नंतर जो नेक्स्ट मेकअप प्रोडक्ट येतो ती म्हणजे लूज पावडर. तर आपल्याकडे ही ब्लू हेव्हनची लूज पावडर आहे. तर आपल्याकडे ब्लू हेव्हनचं फाउंडेशन देखील होतं आणि आता ही ब्लू हेव्हनची लूज पावडर आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मी ब्लू हेव्हन अजिबातच कधी वापरलेला नाही. एकदम मी पण असं मेकअप बिगनर होते तेव्हा मी त्यांच्या लिपस्टिक्स वगैरे वापरलेल्या आहेत. पण आता ब्लू हेव्हन खूप अशा वाईड रेंज ऑफ मेकअप प्रोडक्ट्स मध्ये त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी लॉन्च केलेल्या आहेत. म्हणजे त्यांचे फाउंडेशन्स आहेत, त्यांचे कन्सिलर्स आहेत, त्यांची लूज पावडर आहे. आणि ही जी लूज पावडर आहे ही त्यातलीच एक आहे. याच्यामध्ये आय गेस 3 का 4 शेड्स अवेलेबल आहेत आणि या लूज पावडरची प्राइस फक्त 125 रुपीज आहे. आणि इट इज लाईक जस्ट बेस्ट. इट इज लाईक अ स्टील डील. म्हणजे तुम्हाला लिटरली 125 रुपीज मध्ये तुम्हाला एवढी क्वांटिटी मिळते प्रॉडक्टची. तुम्ही जर प्रॉडक्ट बघाल तर तेही खूप जास्त लक्झुरियस असा प्रॉडक्ट दिसतं. म्हणजे B&Dची दॅट इज भारतात डॉरिसची लूज पावडर खूप जास्त फेमस आहे. तर साधारण याचं जे पॅकेजिंग आहे ते थोडंसं तसं आहे. नेहमीचं पण पॅकेजिंग मोठी लूज पावडरचं पॅकेजिंग असंच असतं. याचं पॅकेजिंग पण खूप जास्त लक्झुरियस आहे.
आणि ही जी लूज पावडर आहे ती ही अतिशय सुंदर आहे. म्हणजे मी वापरून बघितली, छान असं तुमचं कन्सील केलेला जो भाग आहे तो खूप छान ही लूज पावडर सेट करते. फक्त मला या लूज पावडरची एक गोष्ट आवडली नाही, ती म्हणजे याचा जो हा पफ दिलेला आहे ना त्यांनी, तो हा साधारण थोडंसं तुमच्या स्किनवरती तुम्हाला हार्श वाटू शकतो. म्हणजे नॉर्मली बाकी जे प्रोडक्ट्स असतात किंवा जे लूज पावडर असतात तर त्याच्यामध्ये मोस्टली असे तुम्हाला सॉफ्ट असे पफ्स मिळतात, पण हा पफ तितकासा चांगला नाहीये. सो यू हॅव टू गो विथ अदर ब्रश किंवा मग दुसरं कोणतं तुमच्याकडे पफ असेल तो तुम्हाला यूज करायला लागेल. पण बाकीचं तुम्ही पावडर बघाल तर त्याची क्वांटिटी ही तुम्हाला खूप जास्त अशी मिळते. हा जो शेड आहे तो नॅचरल या नावाचा शेड आहे. तर याच्यामध्ये आय गेस 3-4 शेड्स आहेत आणि त्याच्यामधलाच हा एक शेड आहे. तर आता लूज पावडर झाल्यावरती नेक्स्ट प्रोडक्ट जे येतं ते आहे आय मेकअप मधलं आणि ते म्हणजे आयब्रो पेन्सिल. तर जसं की तुम्हाला माहितीये मी ही स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल यूज करते आणि या आयब्रो पेन्सिलची प्राइस फक्त 80 रुपीज आहे. हा शेड जो आहे तो ब्राऊन कलरचा शेड आहे आणि मी तुम्हाला पहिलेही रेकमेंड केलेला आहे की मोस्टली असे ब्राऊन कलरचे शेड्स वगैरे तुम्ही आयब्रो फिल करण्यासाठी वापरत जा, बिकॉज त्याच्यामुळे थोडासा नॅचरल लुक येतो. आणि ही जी आयब्रो पेन्सिल आहे ती 80 रुपीज मध्ये एकदम बेस्ट अशी आयब्रो पेन्सिल आहे. म्हणजे तुम्हाला जर छान अशा अफोर्डेबल आयब्रो पेन्सिल मध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता मोस्टली. आणि तुम्ही जेव्हा आय मेकअप करता, बाकी तुम्ही काही केलं नाही तरी चालेल, फक्त तुम्ही ना तुमचे आयब्रो सेट करा आणि बाकी पूर्ण फेसचा तुम्ही मेकअप केला आणि फक्त तुमचे आयब्रो सेट केले तर खूप छान असा मेकअप लुक असा क्रिएट होतो. तर मग डोंट फॉरगेट टू ब्रश आउट युअर आयब्रोज अँड फिल युअर आयब्रोज. आता जे नेक्स्ट प्रोडक्ट व्हेन इट कम्स टू आय मेकअप, तर तुमच्या प्रेफरन्सनुसार तुमच्या आवडीनुसार ते इधर आयलायनर असतं किंवा मग काजळ असतं किंवा मग तुम्ही दोन्ही प्रोडक्ट यूज करू शकता. तर काजळ तर मोस्टली तुम्हाला 100 रुपीज पासून खूप चांगले चांगले काजळ मिळतात. तर मला वाटतं ग्लॅमचं पण एक काजळ आहे जे आय गेस 100 रुपीज मध्ये मिळतं. मेबलिनचं पण जे काजळ आहे ते पण तुम्हाला 150 रुपीज मध्ये मिळतं. मोस्टली मी तितकंसं काजळ वापरत नाही, त्याच्यामुळे इथे माझ्याकडे काजळसाठी ऑप्शन नाहीये. पण इथे मी आयलायनरसाठी तुम्हाला हे मेबलिनचं आयलायनर रेकमेंड करेल. तर हे जे आयलायनर आहे याची प्राइस हे तुम्हाला चांगलासा डिस्काउंटमध्ये 150 रुपीजला मिळतं. तर छान असं आयलायनर आहे, एकदम इंटेन्स ब्लॅक असा आयलायनर आहे असं. आणि याची जी टिप आहे इवन ऑफ अप्लाइंग द आयलायनर, तर ती पण अतिशय चांगली आहे. अशी छान अशी पॉइंटेड टिप आहे आणि मस्त असं त्यांनी म्हणजे स्ट्रोक्स काढता येतात आयलायनर लावताना. तर आयलायनर साठी तुम्ही मेबलिनचं हे आयलायनर ट्राय करू शकता आणि काजळसाठी सुद्धा तुम्ही मेबलिनचे जे कॉलोसलचे काजळ आहे ते ट्राय करू शकता. दोन्ही प्रोडक्ट अतिशय चांगले आहेत. इव्हन लॅक्मेचं आयकॉनिकचं जे काजळ आहे ते देखील चांगलं आहे, पण मला त्याची प्राइस माहिती नाहीये. मी प्रोडक्ट असं इथे स्क्रीनवरती कुठेतरी मेन्शन करेल तर तुम्ही ते देखील चेक करू शकता. आय गेस ते थोडंसं हेवियर प्राइस मध्ये असावं. आता आय मेकअप साठी तुम्ही जर आय शॅडो फॅन असाल तर इथे माझ्याकडे एक ब्लशचा ऑप्शन आहे. तर ब्लश बेसिकली हा तुम्ही आय शॅडो साठी वापरू शकता, त्याचबरोबर तुम्ही ब्लश साठी हा ब्लश वापरू शकता. तर ब्लश साठी माझ्याकडे हा इनसाइडचा ब्लश आहे. हा फक्त 78 रुपीज मध्ये हा ब्लश मिळतो, म्हणजे लाईक लिटरली 80 रुपीज मध्ये तुम्हाला खूप सुंदर असा प्रोडक्ट मिळतं. म्हणजे हा मी ब्लश यूज करून बघितला अँड आय जस्ट फेल इन लव्ह विथ दिस ब्लश. म्हणजे खूप सुंदर आणि इतका असं नॅचरल लुकिंग इफेक्ट येतो ना या ब्लशमुळे. म्हणजे मी ते माझ्या डोळ्यांवरती देखील यूज करून बघितलेलं ऍज अ आय शॅडो आणि मग मी ते ब्लश म्हणून माझ्या चीक्स वरती लावलं आणि इतका सुंदर नॅचरल आणि पिंकिश असा ग्लो येतो या ब्लशमुळे. म्हणजे आय कॅनॉट एक्सप्रेस इन वर्ड्स. खूप 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 सुंदर असा ब्लश आहे. आणि इव्हन म्हणजे जे त्याचा फॉर्म्युला आहे जसं छान असं ते स्किनवरती ग्लाइड होतो, तो खूप इझिली असा ब्लेंड होतो. म्हणजे खूप सुंदर असा ब्लश आहे 80 रुपीज मध्ये. म्हणजे इझिली तुम्ही या ब्लश मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. खूप सुंदर असा ब्लश आहे. प्लीज प्लीज तुम्हाला जर पूर्ण या मेकअप याच्यातला जो कोणता प्रोडक्ट घ्यायचा असेल, तुम्हाला मोजून असे 3 ते 4 प्रोडक्ट घ्यायचे असतील तर मग तुम्ही हा ब्लश घ्या, ते फाउंडेशनचा स्टिक घ्या, ते प्रायमर घ्या. खूप सुंदर असा ब्लश आहे. तुम्हाला आय शॅडो लावताना थोडंसं आधी तुम्हाला थोडंसं कन्सील करायचं असेल तुमच्या डोळ्यांना, तर मी इथे तुम्हाला हे सांगते की हे जे इनसाइडचं जे कन्सिलर पॅलेट आहे तर त्याच्यामधला जो हा शेड आहे ना असा थोडासा पिंकिश शेड येतो. तर तो तुम्ही डोळ्यांवरती असा बेस लावला ना तो खूप सुंदर असा इफेक्ट देतो.
तर तुम्ही ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघालच मी हेच यूज केलेलं. तर तुमच्या ते लक्षात येईल खूप सुंदर असा इफेक्ट येतो म्हणजे हे यूज केल्यावरती. आणि त्याच्यावरती तुम्ही हे ब्लश यूज करू शकता. तर जो हा ब्लशचा शेड माझ्याकडे आहे तो आहे स्ट्रॉबेरी डिप आणि याच्यामध्ये तुम्हाला 3.5 ग्रॅम्सचं प्रोडक्ट मिळतं आणि 78 रुपीजमध्ये म्हणजे तुम्हाला लिटरली काय मिळतं 78 रुपीजमध्ये. हा खूप सुंदर असा ब्लश आहे. मी तुम्हाला थोडंसं असा हातावरती स्वॉच करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही ना हा हाताने सुद्धा छान असा ब्लेंड करू शकता. तुम्हाला अजिबात ब्रशची वगैरे काहीही गरज नाहीये, पण खूप छान असा ग्लाइड होतो हा तुमच्या स्किनवरती. इथे मी थोडंसं हातावरती हे केलंय आणि आता मी तुम्हाला इथे थोडासा असा लावून दाखवते. इथे तुम्ही बघू शकता थोडंसं तुम्ही त्याला हाताने हे केलं तरी तो खूप छान असा ब्लेंड होतो तुमच्या स्किनमध्ये आणि खूप नॅचरल अशी पिंकिश अशी म्हणजे इफेक्ट देतो तो आणि तो खूप सुंदर दिसतो. याच्यामध्ये अजून पण बरेच शेड्स अवेलेबल आहेत आणि मे बी मी त्यातलं पण दुसरा कोणता तरी शेड घेईन बिकॉज मी पण फर्स्ट टाइम हे ब्लश ट्राय करून बघितलं आणि मला हे खूप जास्त आवडलं. आता आय मेकअप वगैरे सगळं झाल्यावरती नेक्स्ट स्टेप येते ती म्हणजे कंटुरिंगची असते. तर कंटुरिंगसाठी सुद्धा माझ्याकडे हे जे इनसाइडचं कन्सिलर पॅलेट आहे त्याच्यामधला हा जो शेड आहे तर तो कंटुरिंगचं खूप चांगलं असं काम करतो. म्हणजे थोडंसं ना फक्त हे तुम्हाला लावल्या पटकन ब्लेंड करायला लागतं एखादं स्पंज घेऊन बिकॉज एका पॉइंट नंतर ना ते थोडंसं हार्ड जाऊ शकतं तुम्हाला ब्लेंड करायला. तर मग जस्ट इतक्या या गोष्टीची काळजी घ्या की तुम्ही ते लावल्यावरती पटकन तुम्ही त्याला ब्लेंड कराल. अदरवाइज दिस प्रोडक्ट ऑल्सो गिव्स यू अ व्हेरी गुड फिनिश व्हेन इट कम्स टू कंटुरिंग. आणि छान आहे हे प्रोडक्ट. मी तर तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही सिंगल शेड घेण्यापेक्षा हे पूर्ण पॅलेट घ्या बिकॉज याचा तुम्हाला खूप जास्त प्रमाणात उपयोग होईल. वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही हे पॅलेट वापरून करू शकता. म्हणजे आता जर मी तुम्हाला सांगितलं तर या मेकअप पॅलेटला तुम्ही कलर करेक्टर म्हणून यूज करू शकता, तुम्ही कन्सिलिंगसाठी यूज करू शकता, तुम्ही ॲज अ कंटूर म्हणून यूज करू शकता, तुम्ही डोळ्यांच्या खाली आय शॅडो लावण्याच्या अगोदर असा एक बेस म्हणून असा तुम्ही एखाद्या यातल्या शेडला यूज करू शकता. अँड इवन फॉर अ फाउंडेशन ऑल्सो यू कॅन यूज दिस मेकअप पॅलेट. खूप वर्सेटाईल असा हे पॅलेट आहे, कंटुरिंग पॅलेट आहे. त्याच्यामध्ये यू कॅन इझिली गो फॉर इट. फक्त 200 रुपीजमध्ये मिळतं आणि 200 रुपीजमध्ये इतकं चांगलं वर्सेटाईल पॅलेट इज लाईक अ स्टील. सो प्लीज गेट युअर हँड्स ऑन इट. तर कंटुरिंग नंतर नेक्स्ट स्टेप येतं ते म्हणजे ब्लश. तर ब्लशसाठी जसं की अगोदरच मी तुमच्यासोबत हे इनसाइडचं ब्लश शेअर केलेला आहे. खूप सुंदर असा ब्लश आहे. फक्त 78 रुपीजमध्ये मिळतो आणि या प्राइस रेंजमध्ये एवढ्या चांगल्या क्वालिटीचा ब्लश इज जस्ट लाईक अ स्टील. तुम्हाला हवं तसं तुम्हाला आवडीच्या शेड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. याच्यामध्ये पण आय गेस 4 का 5 शेड्स अवेलेबल आहेत आणि जसं तुमची टेस्ट असेल तसं तुम्ही हव्या त्या कलरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. खूप गोड असा ब्लश आहे या प्राइसमध्ये. म्हणजे आय कॅन कंटिन्युअसली गो ऑन स्पीकिंग अबाउट दिस. तर आता ब्लश नंतरची नेक्स्ट स्टेप येते ती असे हायलायटर. तर हायलायटरसाठी सुद्धा माझ्याकडे हे इनसाइडचं हायलायटर आहे, तुम्ही ते बघू शकता. तर हे जे इनसाइडचं हायलायटर आहे तर याची सुद्धा प्राइस आय गेस 80 रुपीज का 90 रुपीज अशी काहीतरी आहे. जे काही असेल ते मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करते. आणि या प्राइस रेंजमध्ये दिस हायलायटर इज ऑल्सो अ स्टील. म्हणजे दोन्ही यांच्या गोष्टी ब्लश आणि हायलायटर या एकदम स्पॉट ऑन आहेत. याच्यामध्ये सुद्धा 4-5 शेड्स अवेलेबल आहेत आणि जो मी शेड घेतलेला आहे तो आहे मर्मेड स्केल. आणि हा जो शेड आहे तो अतिशय सुंदर आहे. छान असा ग्लॅमरस असा हायलाइट ते तुम्हाला देतो. मी तुम्हाला थोडंसं असं हातावरती स्वॉच करून दाखवते. खूप छान असा इवन ब्लेंड होतो हा स्किनवरती. तर थोडंसं मी हातावरती घेते, इथे बघू शकता आणि मी तुम्हाला थोडंसं असं इथे लावून दाखवते. तर तुम्ही इथे बघितलं तर अशी फिनिश देतो हे हायलायटर. तुम्हाला थोडंसं बिल्डअप करायला लागू शकतं हे हायलायटर बिकॉज तितकंसं पिगमेंटेड नाहीये. पण लिटरली या प्राइस रेंजमध्ये दिस इज लाईक अ व्हेरी गुड हायलायटर बिकॉज हायलायटर्स मोस्टली थोड्याशा हेवियर प्राइस रेंजचे असतात. पण या प्राइस रेंजमध्ये तुम्हाला जर इतकं हायलायटर मिळत असेल तर प्लीज डू गेट युअर हँड्स ऑन दॅट. तुम्ही इथे बघितलं तर हे बघा तुम्हाला अशी फिनिश देतं हे हायलायटर. तुमच्या टेस्टनुसार किंवा जशी तुमची स्किन टोन असेल तुम्हाला जसं हवं आहे तसे तुम्ही वेगळे शेड्स पण त्यांचे एक्सप्लोर करू शकता आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही हायलायटरमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण या प्राइस रेंजमध्ये इज लाईक अ व्हेरी गुड हायलायटर आणि तुम्ही नक्कीच याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. आणि आता या मेकअप किटमधलं जे लास्ट प्रॉडक्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे
तर ती आहे लिपस्टिक, जो सगळ्यांचा फेवरेट असा पार्ट असतो. तर ही आहे इनसाइडची लिक्विड लिपस्टिक आणि मी पण यांच्या लिक्विड लिपस्टिक्स अजिबात ट्राय केल्या नव्हत्या. म्हणजे आय गेस मी इनसाइडची लिपस्टिकच कोणती ट्राय केली नव्हती. माझा एक पहिल्याचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी आय गेस तो माझा दुसरा व्हिडिओ होता. तर त्याच्यामध्ये मी 100 रुपीजच्या आतमध्ये लिपस्टिक शेअर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये पण आय गेस इनसाइडची कोणतीच लिपस्टिक नव्हती. तर ही लिक्विड लिपस्टिक आहे आणि हा जो शेड आहे तो खूप सुंदर आहे. मी ही लिपस्टिक लावलेली पण नंतर ती मी काढायच्या वेळेला पटकन जात नाही. म्हणजे इथेच लाईक अशी खूप वेळ राहते ती तुमच्या लिप्सवरती. असे जे इथे लिहिलेलं आहे बघा त्यांनी, नॉन ट्रान्सफर. तर ती अजिबातच ट्रान्सफर होत नाही. एकदा ती तुमच्या लिप्सवरती ड्राय आउट झाली ना, मग म्हणजे अशी ती कठीण आहे निघणं. तर मग तुम्हाला जर अशा खूप वेळासाठी अशा लिपस्टिक राहणाऱ्या हव्या असतील तर मग दिस लिपस्टिक इज लाईक अ व्हेरी गुड ऑप्शन. तर मी तुम्हाला हा कलर स्वॉच करून दाखवते. तर या कलरचं जे नाव आहे ते आहे मोल्टन पिंक अँड दिस इज 25 शेड. आणि इथे मी थोडंसं तुम्हाला स्वॉच करून दाखवते. छान असं पिंकिश शेड आहे हा. म्हणजे जर पिंकिश मधला ना थोडंसं असं डार्क शेड आहे. तर इथे तुम्ही बघू शकता थोडासा जो असा डाळिंबी शेड आपण बोलतो ना तसा हा शेड आहे आणि छान वाटतो. म्हणजे मला असं वाटतं माझ्यावरती ना थोडासा तो असा डार्क वाटतो. म्हणजे मी इतकेसे डार्क शेड्स वापरत नाही, पण हा मीडियम स्किन टोन साठी खूप चांगला असा ऑप्शन आहे. तुम्ही इझिली तो खरेदी करू शकता. खूप सुंदर दिसेल तो तुमच्यावरती. आणि याच्यामध्ये बरेच शेड्स आहेत. आय गेस याच्यामध्ये 12 ते 15 असे शेड्स आहेत लिपस्टिक मध्ये. त्याच्यामुळे तुम्हाला जसं आवडतील तसे तुम्ही वेगवेगळ्या शेड्स मध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तर आय गेस जवळजवळ मी आज तुमच्यासोबत 8-9 प्रोडक्ट तरी शेअर केले. तर 8-9 प्रोडक्ट म्हणजे साधारणतः तुम्ही 100 रुपीजच्या किंवा 120 रुपीजच्या याण्याचा कम्पेअर कराल तर 1000 रुपीजमध्ये पूर्ण असं तुमचं मेकअप किट रेडी होऊ शकतं. आणि छान असावं गुड क्वालिटी प्रॉडक्ट तुमचं मेकअप किट रेडी होऊ शकतं. म्हणजे मी तुम्हाला रेकमेंड करेन की प्लीज या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि मेकअपचं कसं आहे की मेकअप तुम्ही जितका ट्राय कराल किंवा जितकं तुम्ही त्याची प्रॅक्टिस कराल तितकं तुम्ही परफेक्ट होत जाल. त्याच्यामुळे अशा प्रॉडक्ट्समध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं 100 रुपीजचे जे प्रॉडक्ट असतात त्याच्यामध्ये तर इझिली तुम्ही कितीही प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यामुळे तुम्ही या प्रॉडक्ट्समध्ये नक्की इन्व्हेस्ट करून बघा. म्हणजे तुमचा असा हात पक्का होईपर्यंत तुम्हाला हे प्रॉडक्ट ट्राय आउट करायला, ह्या प्रोडक्टवरती एक्सपेरिमेंट करायला अजिबात काही हरकत नाही. तर हे होते 100 to 120 रेंजमधले प्रॉडक्ट्स आणि हे प्रॉडक्ट्स अतिशय चांगले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे प्रॉडक्ट्स यूज करून फेसवरती मेकअप करून बघणार आहोत. सो दॅट तुम्हाला लक्षात येईल की ऍक्च्युली हे प्रॉडक्ट्स कसं काम करतात. आणि आपला जो नेक्स्ट व्हिडिओ असेल तो त्याच्यावरती असेल. त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण नक्की बघा. तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.